महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। गुरुवार 27 जून रोजी दुपारी 1 वाजल्याच्या सुमारास परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत। स्वस्त धान्य दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करावी, गोदामातून धान्य पोत्यात द्यावे, धान्य मोजून आणि स्वच्छ द्यावे, ई-केवायसीचा मोबदला द्यावा, प्रलंबित ऑनलाईन कार्डाची कामे तात्काळ करावी, केशरी कार्ड धारकांना धान्याचा लाभ द्यावा, कमिशनचे पैसे दरमहा 5 तारखेला जमा करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। या आंदोलनात सुभाष यादव, नारायण वाघमारे, असिफुद्दीन काजी, आर्यन पठाण, मारुती कटिंग, पवन बनसोडे, शेख मुनीर, रामेश्वर जाधव, सुरेश भराडे, प्रशांत गायकवाड, शेख अबुबकर, गिरिजाबाई सावळे, मनकर्णा झांडे आदीसह स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।